नमस्कार बालदोस्तांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो आहे इयत्ता 6वी विज्ञान यामधील 6 नंबर लेसन सबस्टन्स इन डेली यूज। यापूर्वी आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कागद निर्मिती, ज्याला पेपर, हाऊ द पेपर इज फॉर्म, पेपर कसा बनवला जातो, अँड हाऊ द रबर इज फॉर्म, रबर कसा बनवला जातो याची आपण इन्फॉर्मेशन घेतली। आजच्या या पुढील भागामध्ये हाऊ द सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड, ज्याला कृत्रिम धागे म्हणतो आपण, ते धागे कसे बनवले जातात, मानवनिर्मित धागे ज्याला म्हणतो आपण, ते सिंथेटिक फायबर कसे बनवले जातात त्याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन या पाठामध्ये घ्यायची आहे। तत्पूर्वी मी भावेश रमेश संगे, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळा पालघर, पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। चला तर आज आपल्याला शिकायचं आहे सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड, ज्याला आपण कृत्रिम धागे असे म्हणतो। पहिलाच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, फ्रॉम विच सबस्टन्स इन नेचर कॅन वी गेट थ्रेड ऑर फायबर। आपल्याला निसर्गामध्ये कोणकोणत्या अशा पदार्थापासून धागे मिळवले जातात आपल्याला सांगता येऊ शकेल। वी नो अबाउट कॉटन, आपल्याला कापसापासून धागे बनवता येतील। वी नो अबाउट सिल्क, ज्याला म्हणतो आपण रेशमापासून आपल्याला काय बनवता येईल तर थ्रेड बनवता येऊ शकेल। देर आर सो मेनी डिफरंट टाईप ऑफ द मटेरियल्स आर फॉर्म, मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे वेगवेगळे पदार्थ आहेत। त्याच्यामध्ये आपण कापूस आहे, लोकर, रेशीम, ताग, अंबाडी यासारखे वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थापासून आपण काय करू शकतो, थ्रेड बनवू शकतो, धागे बनवू शकतो। व्हॉट आर द क्लोथ मेड फ्रॉम, नॉर्मली क्लोथ कशापासून बनलेले असतात, वस्त्रे कशापासून तयार होतात आपल्याला सांगता येऊ शकेल, द क्लोथ मेड फ्रॉम थ्रेड, वेगवेगळे जे कापड जे असतात, कपडे जे असतात ते धाग्यांपासून एकत्र करून त्यापासून हे क्लोथ बनवलेले असतात। फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थॉट दॅट आर्टिफिशियल यार्न कुड बी प्रोड्यूस्ड टू मीट द क्लोथिंग नीड ऑफ an increasing population, much research and progress has been taken place in this field. But even whatever the proportion of the population is increases, जी काही वाढती लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येच्या वस्त्रांची जी गरज आहे ती भागवण्यासाठी आपल्याला आता काय करायला लागली तर सिंथेटिक फायबरचा वापर करावा लागला। आर्टिफिशियल यार्न, कृत्रिमरित्या बनवलेले धागे निर्माण करण्याची कल्पना सुचल्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च झाले, संशोधन झाले, त्याच्याने प्रोग्रेस झाली, प्रगती झाली आणि या सर्वांमुळे आपल्याला सांगता येईल की हे जे काही आपण कापड वापरतोय, कपडे वापरतोय, हे आता आपण नॉर्मली सिंथेटिक फायबरचे कपडे वापरतोय। इन्युमरेबल काइंड ऑफ सिंथेटिक ऑफ आर्टिफिशियल थ्रेड आर नाव अवेलेबल। आता वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम धागे जे आहेत ते कृत्रिम धागे असंख्य प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत। त्याच्यामध्ये नायलॉन, डेक्रॉन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन आर द नेम ऑफ द व्हेरियस सिंथेटिक थ्रेड। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट की सिंथेटिक थ्रेडमध्ये, ज्याला कृत्रिम धागे म्हणतो आपण, त्या कृत्रिम धाग्यांमध्ये नायलॉन, डेक्रॉन, त्याच्यानंतर टेरिन, पॉलिस्टर आणि रेयॉन हे सर्व तुम्हाला त्या धाग्यांची नावं दिलेली आहेत। या धाग्यांच्या नावावरून आपल्याला सांगता येऊ शकेल की अशा वेगवेगळ्या प्रकारचे धागे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत। तुम्हाला बाजूला डू यू नो नावाचा एक मुद्दा दिला आहे बघा। सिल्क इज अ नॅचरल थ्रेड ऑर फायबर ऑब्टेन फ्रॉम द कुकुन्स ऑफ द सिल्क वॉर्म। रेशीम ज्याला म्हणतो, रेशमी कापड, तर रेशीम हा नैसर्गिक धागा रेशमी कीटकापासून बनवला जातो, ज्याला कुकून असं म्हटलेलं जातं। ज्याला आपण सिल्कवॉर्म म्हटलेलं जातं, त्या रेशमी कीटकापासून त्या कुकूनची, ज्याला म्हणतो आपण कोश, या कोशाची निर्मिती केली जाते। तुम्हाला बाजूला आकृतीमध्ये जे व्हाईट रंगाचं अंड्यासारखं घटक दिसतोय इट इज कॉल्ड कुकून, आणि ते तुम्हाला जी अळीसारखी कीटक दिसते इट इज कॉल्ड सिल्कवॉर्म। फ्रॉम वन कुकून 500 मीटर टू 1300 मीटर ऑफ थ्रेड कॅन बी ऑब्टेन। या एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटर लांबीचा आपल्याला धागा बनवता येतो। इट इज सेड दॅट सिल्क वॉज द फर्स्ट प्रोड्यूस ऑन लार्ज स्केल इन चायना। आणि चीनमध्ये या रेशमी धाग्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते असे म्हणतात। म्हणजे सिल्क हा जो कीटक आहे सिल्कवॉर्म, त्या सिल्कवॉर्मपासून आपण रेशमी जे कापड आहेत ते रेशमी कापड बनवू शकतो। म्हणजे जी प्रोसेस जी आहे ती थोडी वेगळी प्रोसेस आपल्याला नंतर शिकायची आहे। तुम्हाला यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे तुम्हाला काही वेगवेगळे आर्टिफिशियल थ्रेड दिसतात, धागे दिसत आहेत। त्या धाग्यामध्ये बरेचसे आपण हे थ्रेड जे आहेत ते आपण हाताशी घेतलेले असतील, आपण वापरत असतील घरगुती,
Almost all the articles made from the natural fiber in the olden days can now be made from the synthetic thread. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनवणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तू या आजकाल कृत्रिम धाग्यापासून बनवता येतात. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रेलिक all are the synthetic thread and many articles in our daily use are made from them. मग हे नायलॉन असतील, रेयॉन असतील, टेरिलिन असतील, ॲक्रेलिक असतील, हे जे कृत्रिम धागे असतात आणि त्यांच्यापासून निर्माण झालेले अनेक वस्तू आहेत ते आपण आता काय करतो तर डेली यूजमध्ये वापरतो. आपण त्या नियमितपणे वापरत असतो. तुम्हाला त्यातली महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती म्हणजे पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे नायलॉन. नायलॉनचा धागा जो असतो, नॉर्मली आपण बऱ्याच वेळा नायलॉनचा धागा असं म्हणतो, पण नायलॉनच्या धाग्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, कोणकोणत्या गटाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. नायलॉन, these thread are invented at the same time in New York and London. न्यूयॉर्क आणि लंडन या दोन देशामध्ये एकाच काळात या धागाचा शोध लागला आणि या दोन देशाचे जे इनिशियल्स आहेत NY फॉर न्यूयॉर्क अँड LON फॉर लंडन आणि हे NY आणि LON हे एकत्र केले. NY आणि LON एकत्र केल्यावरती नायलॉन नावाचं एक नवीन नाव तयार झालं. म्हणजे न्यूयॉर्क आणि लंडन या दोन देशांमध्ये याचा शोध लागला, याचं इन्व्हेन्शन झालं. या धाग्याचा शोध लागल्यामुळे त्याला नायलॉन असं नाव देण्यात आलं. मग नायलॉन हा कसा एक्झॅक्टली आहे, तो धागा कसा आहे? नायलॉन थ्रेड हॅव द शाईन, त्याला एक चकाकी आहे. अँड स्ट्रॉंग, ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टन्स, हा चमकदार असतो, हा पारदर्शक असतो, पारदर्शी असतो, मजबूत असतो, स्ट्रॉंग असतो. अँड वॉटर रेजिस्टन्स, जलरोधी असतं. म्हणजे आपण जे नेट्स वापरतो जाळी पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी ज्या जाळ्या वापरतो आपण, त्या जाळ्या ह्या कसल्या बनलेल्या असतात तर त्या नायलॉनच्या बनलेल्या असतात. दे आर यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ क्लोथ, फिशिंग नेट, रोप्स अँड etc. आपल्या घरगुती एक दोरखंड असेल, रोप ज्याला म्हणतो आपण, किंवा फिशिंग नेट असतील ज्याला म्हणतो आपण, की मासेमारीची जाळी असेल, किंवा वेगवेगळे जे कपडे असतील, क्लोथ, हे सर्व हे नायलॉनपासून बनलेले दिसून येऊ शकते. तुम्हाला बाजूला चित्र दिसतंय जाळीचं, इट इज अ एक्झाम्पल ऑफ नायलॉन. तुम्हाला दुसरा अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या धाग्याचा अभ्यास करतो म्हणजे रेयॉन. मग रेयॉन हा कसा बनलेला असतो, कुठे वापरला जातो? कॉटन अँड वूल पल्प इज डिझॉल्व इन द केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. काय करतो? कॉटन म्हणजे कापूस. अँड वूड पल्प म्हणजे लाकडाचा जो लगदा असतो, लाकडाला पाण्यात भिजून जो काही नवीन पदार्थ बनवलेला असतो त्या वूड पल्प असे म्हणतात. या कापसाला म्हणजे कॉटनला आणि वूड पल्पला एकत्र केमिकली कंबाईन करतात. त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा एक सोल्युशन टाकला जातो. त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड नावाचा एक रसायन टाकून त्यामध्ये त्याला विरघळलं जातं. थ्रेड आर ऑब्टेन फ्रॉम द सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन. आणि मग हे सर्व एकत्र झालं की यंत्राच्या सहाय्याने ते धागे बनवले जातात. ॲज दिस थ्रेड हॅव शाईन अँड स्ट्रेंथ, या धाग्यांना काय असते? मजबूती असते, त्यांना चकाकी असते, शाईन असते. दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क, आणि म्हणून त्याला कृत्रिम रेशीम असं म्हटलं जातं. दे ॲपियर्ड टू बी अ शायनिंग ब्राईट ॲज सन रे. का त्यांना रेऑन असं म्हटलेलं आहे? तर रे ऑन, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यावरती सूर्याची किरणं पडली की सूर्याच्या किरणासारखे किरणं पडली की ते चमकदार वाटतं आपल्याला, आणि म्हणून त्याला शब्द वापरला रेऑन. दे अपियर टू बी अ शायनिंग ब्राईट लाईक द सन रेज. जसं सूर्याची किरणं चमकतात तसं देखील हा कापड जो आहे तो हा चमकणारा कापड आपल्याला सांगता येईल. हेन्स दे आर कॉल्ड रेऑन, म्हणून त्याला रेऑन असं नाव दिलेलं आहे. तुम्हाला या दोन मुद्द्यावरून आपल्याला अजून 3 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन. या 3 डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन हे 3 जे वेगवेगळे धाग्यांचे प्रकार आहेत. व्हेरियस हायड्रोकार्बन ऑब्टेन फ्रॉम द मिनरल ऑइल आर यूज टू मेक द पॉलिमर चेन. खनिज तेलापासून मिळणारे विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवार्षिक शृंखला तयार करण्यासाठी वापर केला जातो. A solution of such polymer is pressed through the strainer and fine holes. आणि मग हे जे काही बहुवार्षिके असतात म्हणजे आपल्या ज्या खनिज तेलामध्ये वेगवेगळे हायड्रोकार्बन सापडलेले असतात, हायड्रोजन आणि कार्बनचं मिक्सिंग असं काही वेगवेगळे पदार्थ सापडलेले असतात, त्या सर्व बहुवार्षिकांचं त्या द्रावणाला बारीक बारीक छिद्र असतात, त्यांना जाळून त्याला ते प्रेशर कर त्याला दाबतात. The fiber from these cooling are long and unbroken thread. They are called twisted to obtain the yarn. आणि मग
यातून तयार होणारे धागे असतात ते धागे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड व एक लांब तंतू बनतो आणि या तंतूला पीळ देऊन धागा बनवला जातो. म्हणजे बघा, खनिज तेलाच्या आतमध्ये जे हायड्रोकार्बन सापडतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला या वेगवेगळे कापड किंवा धागे बनवता येऊ शकतील. Different type of chemicals are used to make the thread of the various property. These different thread have been named various like Dacron, Terylene and Terene. आणि जे आपण वेगवेगळे रसायन वापरून वेगवेगळे जे केमिकल वापरून जे आपण जे धागे बनवतो त्याच्यामध्ये टेरिलिन, टेरिन, डेक्रॉन यासारख्या वेगवेगळ्या धाग्यांचा समावेश होतो. म्हणजे आपल्याला अजून एक मुद्दा कळेल की माणसाने आपल्या स्वतःच्या भल्यासाठी स्वतःला वेगवेगळ्या प्रकारचे कापड किंवा कपडे वापरण्यासाठी दे आर फाइंड आउट डिफरंट टाईप ऑफ थ्रेड. वेगवेगळ्या प्रकारचे कापड आपण वापरत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्लोथ घालत असतो आणि या क्लोथच्या साहाय्याने आता हे सर्व नॅचरली पॉसिबल नाही आहे, तर आपल्याला कुठे बनवणं खूप पॉसिबल आहे. त्यामुळे माणसाने हे जे काही नायलॉन, रेयॉन, डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन हे जे काही कापड आहेत किंवा हे धागे जे आहेत हे धागापासून वेगवेगळे कपडे आता बनवायला सुरुवात केलेली आहे. याचं प्रत्येक ठिकाणी यूज वेगवेगळा आहे. दे हॅविंग द डिफरंट यूज. नाव द नेक्स्ट इज पॉईंट इज गिवन न्यू वर्ड. तुम्हाला यात 2 शब्द नवीन आलेले आहेत. तर पहिला शब्द आहे हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय? सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम द मिनरल ऑइल. खनिज तेलापासून मिळणारा हा जो घटक आहे त्याचे 2 शब्द आहेत, हायड्रो अँड कार्बन. हायड्रोजन आणि कार्बन ज्या एखाद्या पदार्थामध्ये असेल तर त्या पदार्थाला आपण हायड्रोकार्बन असे म्हणतो. आपल्या घरातला सिलेंडर आहे तो हायड्रोकार्बनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. पॉलिमर चेन ज्याला बहुवार्षिक शृंखला म्हणतो आपण. पॉलिमर चेन म्हणजे नेमकं काय? लॉंग कंटिन्युअस चेन फ्रॉम बाय द स्मॉल इंटरलिंक केमिकल युनिट. याचा अर्थ लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन मिळणारी अखंड साखळी ज्याला म्हणतो आपण. एकाच प्रकारचे वेगवेगळे घटक आपल्याला काय करता येईल तर ते यूज करता येऊ शकेल. आता ह्याच्यानंतर तुम्हाला शेवटचा मुद्दा दिला आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेज अँड शॉर्ट कमिंग ऑफ द सिंथेटिक फायबर. कृत्रिम धाग्याचे गुण व दोष तुम्हाला सांगितले आहेत. म्हणजे आपण जे सिंथेटिक फायबर यूज करतो त्याच्यामध्ये त्याचे ॲडव्हान्टेज काय, त्याचे गुण काय, अँड शॉर्ट कमिंग ज्याचे दोष काय. आपण पहिले ॲडव्हान्टेज बघूया, गुण बघूया. दिस फायबर्स कॅन बी मॅन्युफॅक्चर ऑन अ मास स्केल. हे धागे खूप मोठ्या प्रमाणात तयार करता येतात. सेकंड, दे कॉस्ट लेस. या धाग्यांची किंमत कमी असते. दे आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. हे अतिशय टिकाऊ व मजबूत असतात. दे कॅन बी यूज फॉर अ लाँग टाईम. दीर्घकाळ उपयोगात ते आणता येतात. दे आर वॉटर रिपलंट हेन्स डू नॉट रॉट ऑर गेट वेट. दे ड्राय इझिली. हे जलरोधक आहेत ज्याला म्हणतो आपण वॉटर रिपलंट. त्यामुळे भिजणे, कुजणे अशा क्रिया त्यामुळे घडत नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉट रॉट आणि गेट वेट ज्याला म्हणतो आपण, की ते कुजत नाही, भिजत नाही आणि त्याच्यामुळे ते ड्राय इझिली. त्यामुळे कपडे लवकर या ठिकाणी सुकतात. दे आर द लाईट वेट अँड कम्फर्टेबल टू विअर. हे वापरण्यासाठी हलके असते आणि सोयीस्कर असतात. दे हॅव द शाईन. दे एनहान्स द ॲपरन्स ऑफ द व्ह्युअर्स. चकाकी असल्याकारणाने त्याचं व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. म्हणजे छान दिसतं आपल्याला ते कपडे घातल्यावरती. क्लोथ मेड फ्रॉम दिस थ्रेड आर व्रिंकल फ्री अँड स्क्रॅच फ्री. या धाग्यांपासून बनवलेले कपडे असतात त्याला व्रिंकल, सुरकुत्या पडत नाही आणि त्यांना वेगवेगळे स्क्रॅचेस, ओरखडे देखील पडत नाही. म्हणजे हे ॲडव्हान्टेज झाले की आपण त्याचा चांगला वापर करू शकतो. ते चांगले टिकणारे असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहेत म्हणजे वॉटर म्हणा किंवा वेगवेगळे जे काही शायनिंग म्हणा, हे सर्व घटक तिकडे इझिली अवेलेबल असतात. दीज आर द ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्याला गुण असे म्हणतो. मग शॉर्टकमिंग जसे गुण आहेत तसे दोष पण आहेत. शॉर्टकमिंग ज्याला म्हणतो आपण ते दोष म्हणजे कोणकोणते आहेत बघा. दे आर वॉटर रिपलंट हेन्स डू नॉट ॲब्सॉर्ब स्वेट फ्रॉम द स्किन. बघा, हे जलरोधक आहे, ते वॉटर ॲब्सॉर्ब करू शकत नाही. उन्हाळ्यामध्ये आपण जे कपडे घालतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपल्याला पूर्ण घाम येतो, वेट येतो आणि ज्यावेळेस तो स्वेट होतो, तो स्वेट आल्यावरती तो घाम जो आहे तो आपण जे नॉर्मली कपडे घालतो ते शोषले जातात. पण हे अशा प्रकारचे कपडे घातले आपण तर ते घामाला शोषून घेतले जात नाही. कंटिन्युअस यूज ऑफ द क्लोथ मेड फ्रॉम दिस थ्रेड कीप द स्किन मॉइस्ट विच कॉज द स्किन डिसीज. आणि आपले हे धागे जे असतात हे पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे आपल्या बॉडीच्या आतमध्ये घाम तयार होतो. तो स्वेट जो आहे तो स्वेट तसाच आपल्या स्किनला राहतो, आपल्या त्वचेवर राहतो आणि आपल्याला वेगवेगळे त्वचेचे डिसीज ज्याला म्हणतो आपण वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
सिंथेटिक क्लोथ आर अनकम्फर्टेबल टू विअर इस्पेशली इन समर. या धाग्याचे कपडे जे असतात ते उन्हाळ्यात वापरणं खूप त्रासाचे असतं, कारण की हा जो स्वेट आहे हा स्वेट तो ॲब्झॉर्ब करत नाही. हा जो काही घाम आहे तो घाम काय करत नाही, तो ॲब्झॉर्ब करत नाही, शोषत नाही. सिंथेटिक फायबर कॅचेस फायर इझिली. हे जे कपडे आहेत हे लगेच पेट घेणारे कपडे आहे. आग लागली की लगेच हे पेट घेतात. इफ दे कॅचेस द फायर द क्लोथ स्टिक टू द स्किन अँड कॉज द सिरियस इंजुरी. आणि आग लागली आणि अशा कपडे आपण घातलेले असतील तर आपले हे कपडे जे असतात ते आपल्या स्किनला म्हणजे आपल्या त्वचेला चिकटून राहतात. दिस फायबर्स आर नॉट डिकम्पोज बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. या धागांचे सूक्ष्मजीवाद्वारे विघटन होत नाही. याचा अर्थ आपल्याला सांगता येऊ शकेल की जसे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत त्याचे फायदे जे आहेत त्याचे मला या ठिकाणी दोष पण सांगता आले पाहिजे. शॉर्टकम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे दोन्ही वेळेने आपण विचार करणं गरजेचं आहे. अशा वेळेने आज आपल्याला या लेसनमधला हा शेवटचा मुद्दा आज आपण शिकलो. या लेसनमध्ये जे जे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तुम्हाला या धड्याच्या पुढील स्वाध्याय ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. ही पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला या पुढच्या पानावर दिलं बघा. ही पूर्ण एक्सरसाइज तुम्हाला काय करायची आहे तर पूर्ण सॉल्व करायची आहे. क्वेश्चन नंबर 1 पासून ते क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सर्व हा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला दिलेला आहे. तो स्वाध्याय सर्वांनी व्यवस्थित उत्तरं शोधून पूर्ण करावायचा आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व दिलेला अभ्यास पूर्णपणे सोडवा. व असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नियमित भेट द्या. धन्यवाद.